आणि आता एक मोठी बातमी समोर येते। पेपर लीक विरोधी कायदा 2024 लागू करण्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे। नोकर भरती परीक्षेतील फसवणूक आणि इतर अनियमितता रोखण्यासाठी सरकारनं मोठा निर्णय घेतलाय। या कायद्यानुसार पेपर फुटल्यास किंवा उत्तरपत्रिकेमध्ये छेडछाड केल्यास किमान 3 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते। नीट आणि यूजीसी नेट सारख्या परीक्षांमधील गोंधळानंतर हा कायदा आणण्यासाठी सरकारनं मोठं पाऊल उचललंय। अधिकची माहिती आपल्याला प्रतिनिधी प्रमोद जगताप देत आहेत। प्रमोद, आपण पाहतोय आता पेपर लीक विरोधी कायदा 2024 लागू करण्याची अधिसूचना जारी करण्यात आली। यामध्ये नेमकं काय म्हटलं गेलंय? ऋतुजा, फेब्रुवारी महिन्यामध्ये संसदेचं अधिवेशन झालं होतं। त्या अधिवेशनामध्ये पब्लिक एक्झामिनेशन हे विधेयक मंजूर करण्यात आलं होतं आणि त्याला 12 फेब्रुवारी रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजुरी दिली होती आणि त्याचं कायद्यात रूपांतर झालं होतं। तो कायदा आता देशात लागू झालेला आहे। मध्यरात्री केंद्र सरकारनं अधिसूचना काढलेली आहे आणि त्यानंतर देशामध्ये पेपर लीक विरोधी कायदा लागू झालेला आहे। नोकर भरतीमध्ये मागच्या काही दिवसापासून आपण बघतोय ज्या पद्धतीने घोटाळे होत आहेत ते बघता हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय। या कायद्याच्या अनुषंगाने जर बघितलं ऋतुजा आपण, तर नोकर भरतीमध्ये जर फसवणूक झाली, जी व्यक्ती पेपर फोडेल अशा व्यक्तीला 3 वर्षांचा तुरुंगवास सोबतच 10 लाख रुपयाचा दंड, अशा पद्धतीचा एक तरतूद जी आहे ती या कायद्यात आहे। सोबतच ज्या व्यक्तीकडून ही परीक्षा घेतली जाते त्या व्यक्तीनेच जर पेपर फोडला तर त्याला 1 कोटी। सरकारनं एकंदरीतच मोठं पाऊल उचललं असं म्हणावं लागेल।